दुकान फोडून 67 लाखांचे 70 किलो चांदीचे दागिने चोरास खडक पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून घेतले ताब्यात। फिर्यादी विनोद देवीचंद परमार यांचे गुरुवारी पेठ पुणे येथे चांदीच्या दागिन्यांचे होलसेल दुकान आहे। दिनांक 14 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 वाजता ते 15 सप्टेंबर रोजी रात्री 2:45 वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या दुकानाचा दरवाजा तोडून दुकानातून एकूण 67,60,000 रुपये किमतीच्या 70 किलो चांदीच्या वस्तू व रोख रक्कम चोरून नेली। अशा फिर्यादी यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता। दाखल गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून माननीय वरिष्ठांनी खडक पोलीस स्टेशन तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे व PSI महेंद्र कांबळे यांची 2 पथके तयार करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकामी रवाना केलं होतं। घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरातील वेगवेगळ्या CCTV कॅमेऱ्याच्या फुटेज तपासून तांत्रिक तपास केला असता यातील संशयित आरोपी हे गुन्हा केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी परिधान केलेले कपडे बदलून पुणे रेल्वे स्टेशन येथून रेल्वेने उत्तर प्रदेश येथे गेले असल्याचं दिसून आलं। आरोपींबाबत खात्रीलायक माहिती घेऊन सपोनी अर्जुन कुदळे, पोलीस अंमलदार कृष्णा गायकवाड, अक्षय कुमार बावळे, विश्वजित गोरे हे वरिष्ठांच्या आदेशाने विनाविलंब उत्तर प्रदेश येथे रवाना होऊन 18 सप्टेंबर रोजी कुंडा प्रतापगड राज्य उत्तर प्रदेश येथून दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी राजेश महाराणीदीन सरोज वय वर्ष 36, धंदा ड्रायव्हर, पत्ता माघी चैनगड, थाना महेशगंज, तालुका कुंडा, जिल्हा प्रतापगड, राज्य उत्तर प्रदेश याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। तपासादरम्यान अटक आरोपी याच्याकडे तसेच पाहिजे आरोपी यांच्या कुटुंबियांकडे कौशल्यपूर्वक तपास करून त्यांनी नमूद गुन्ह्यात चोरून नेलेल्या मालमत्तेपैकी 48,45,350 रुपये किमतीची एकूण 36 किलो 442 ग्रॅम वजनाचे चांदीच्या वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत। पुणे येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।